नमस्कार. होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टर स्पेशल पार्टनर सिंथॉल लाईव्हच्या या भागात मी आदेश पार्देकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नेहा तुषार चव्हाण आणि नेहा नारायण पवार. चव्हाण कुटुंब सासरचं आडनाव तर पवार हे माहेरचं आडनाव. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. थांबा मी सुद्धा इथून ऑनलाईन पद्धतीने ही लक्ष्मी पाठवतोय तुम्हाला. ही बघा पाठवते. आली सर. घ्या उखाणा घ्या. आई वडिलांनी केले लाड, सासू सासऱ्यांनी पुरवली हौस, तुषारावांचं नाव घ्यायला मला फारच आहे मौज. काय सांगता. तुषार पण घेताय दुखाणं वाटतं. घ्या. मुद्दामून नाही करत नकळत हे घडतं, मुद्दामून नाही करत नकळत हे घडतं, माझं मन रोज नवाने नेहाच्या प्रेमात पडतं. अरे वा. कधीपासून पाठ केलं? 2 दिवस. बरं द्या, ओळख करून द्या सगळ्यांची. नमस्कार, मी नेहा तुषार चव्हाण. माझे मिस्टर नमस्कार. तुषार दिलीप चव्हाण. माझ्या नमस्कार. छोट्या नणंद सोनाली संदीप खानोलकर. माझ्या आत्ते नमस्कार. सासू शुभांगी उत्तेकर. नमस्कार. आमचे मित्र नितेश छाईलकर. आमचे नमस्कार. दुसरे मित्र तुषार कर्डिले. माहेरी कोण कोण आहे? माहेरी माझे मध्ये बसलेले माझे पप्पा नारायण बाबा नमस्कार. पवार. त्यांच्या साईडला माझा भाऊ सिद्धेश नारायण पवार. माझी नमस्कार. मम्मी निकिता नारायण पवार. माझ्या नमस्कार. मम्मीच्या मागे आहेत ते माझे भाऊजी. हो. नमस्कार. आणि त्यांच्या बाजूला उभी आहे ती माझी बहीण हर्षदा. बर. आणि बाजूला आहेत त्या काकी नमस्कार भंडे काका. काकी. वा सगळ्यांची ओळख आणि झालेली आहे. माझा छोटासा भाचा आहे सर. त्याला तुम्हाला हो. भेटायची खूपच फार इच्छा होती. अवनीश तो आहे. वा. चला सगळ्यांची सासर माहेर. बरं आता माहेरची सगळे लोक कुठे बसले? आम्ही ठाण्याला बसलो. ठाण्यामध्ये. बरं. आणि सासर कुठे तुम्ही? आम्ही कल्याण. कल्याण. आता वहिनी मला सांगा कसं गेलं बालपण तुमचं? माझं बालपण खूप गमतीदार आहे. म्हणजे ऍक्च्युली माझ्या वडिलांनी मला 10 वर्षापर्यंत मुलीचे कपडे घालून दिले नाहीत. अच्छा, मग काय मुलाचे कपडे घालून फिरत होता? पूर्ण मुलाचे कपडे होते. बॉबकट होता माझा, म्हणजे मुलांची हेअरकट. ते अजूनपर्यंत त्यांनी मला कधी नेहा असं हाक नाही मारले. मला राजा बेटा असंच. त्यांनी कधी मुलीसारखं ट्रीट आम्हाला केलं नाहीये मला. नाही पण म्हणजे तुम्ही तुमचा भाऊ आई आणि बाबा असं चौघांचंच कुटुंब का? नाही, आम्ही 3 बहिणी आहोत. आणि 3 बहिणी 1 भाऊ आणि मम्मी पप्पा. पण मग बाकी बहिणी कुठे काय असतात? माझी मोठी बहीण नाही येऊ शकली सर. ती एका कामामध्ये थोडी बिझी आहे. माझी छोटी बहीण आहे मागे हर्षदा. आणि भाऊ आहे. दादाला विचारायचंय काय त्याचं बहिणीबद्दल, काय कशी काय त्यांची ताई लहानपणापासून? लहानपणापासून म्हणजे खूप लाडकी आहे माझी. आणि खूप लहानपणापासून खूप लाड करत आली. थोडा मार पण खाल्लाय. आमच्यामध्ये खूप मस्ती मजाक आणि खूप भांडणं वगैरे खूप व्हायची लहानपणीपासून. म्हणजे तो आमचा सर्वात सर छोटा भाऊ आहे. आमचा पण खूप लाडका. 3 बहिणींमध्ये 1 भाऊ आहे असल्यामुळे तो खूप लाडका आहे आमचा. पण माझा मार त्यांनी खूप जास्त खाल्लेला आहे. माझा आणि हिचं बॉन्डिंग म्हणजे एका फ्रेंड सारखंच असतं. आम्ही सतत म्हणजे असं नॉर्मली माझी बहीण सारखी म्हणजे कधीच ट्रीट नाही केलं आणि माझ्या मोठ्या बहिणीसारखं नॉर्मली फ्रेंड सारखंच ठेवलंय. आणि कधीच असं म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी नाही हे केलंय. आणि सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट केलाय. कुठे काय जायचं असेल मित्रांसोबत, कुठे काय फिरायला जायचं असेल, मी हिलाच पहिले सांगतो की मम्मी पप्पांना हे कर, कन्व्हिन्स कर की मी इथे चाललोय असं चाललंय. पण मला तुम्हाला तेच विचारायचंय का त्या ताईला का सांगायला लागतं कुठे जायचं असेल तर? तुम्ही का नाही थेट बाबांची? मम्मी पप्पांची मला लाडकी असेल ती. मम्मी पप्पांना कन्व्हिन्स करण्याची पॉवर माझी जास्त होती थोडी. मम्मी पप्पांची लाडकी असायची ना. मग हिला मी पुढे करून हिला सांगायचो की असं हे प्रोजेक्ट आहे. मग ताई काय पण म्हणजे प्रोजेक्टचं नाव घेऊन वगैरे मग ते करायची मला पुढे करायची. नाही प्रोजेक्टचं नाव म्हणजे खोटंच सांगायची ना. बाबांना विचारायचे मुलीच्या कुठल्या आठवणी अशा वेळेला आठवतात लहानपणापासूनच्या? माझी नेहा तुम्हाला जसं तुझ्या भावाने सांगितलं, मला 3 मुली 1 मुलगा. तसं तर मी जशी नेहा माझी बोलली 10 वर्षापर्यंत तिला मी मुलग्यासारखंच हे केलं. कारण इच्छाही होती. तर माझं नावही ते आवडतंय नेहा. एक आवडतं नाव होतं. काही कारण आहे त्यामागे, पण आहे माझं ते आवडतं नाव. माझी खूप लाडकी. 1 मिनिट बाबा, रागावू नका. पण आवडतं त्याच्या मागची जी कारणं आहेत त्या कारणामध्ये तुमच्या शाळेतल्या आठवणी नाहीयेत ना?
पण बाबा मग कशी होती लहान असताना ताई? लहान असताना अगदी खेळकर आणि त्यामुळे कसं एक तर आवडतं मूल म्हणा आणि खेळकर स्वभाव, तिचा स्वच्छंदी स्वभाव. आणि आत्ताच जर सर विचाराल तर माझ्या 4 मुलांमध्ये पप्पाला जर कोण परकडपणे सांगणारा असेल, बोलणारा असेल, विचार मांडणार असेल तर ती. आणि शक्यतो तिच्या विचाराला मी क्रॉस असा करत नाही. तर मला माहितीये ती अगदी विचारपूर्वकच पप्पाला काय सांगायचं ते सांगणार. आणि माझी नेहा खूप करारी आहे, थोडी वेळ आली तर पटकन बोलणारी आहे, पण खूप छान आहे. आणि जावई कसा आहे? जावई माझा भला असं म्हणतात ना, ते मागे उभे आहेत, हे माझे 2 नंबर जावई. जावई असावे तर असे. याचं कारण एवढंच मी सांगेन, मी कुणाच तरी जावई होतो, पण हे जावई म्हणजे असे आहेत ना, अगदी घरी आले ना की कुठे जावईपणा नसतो किंवा मी सासू हे सासरे कसं बोलावं कमी हे काय नाही. अगदी आले की घर अगदी खेळकर होतं, हक्काने सांगणार हे पाहिजे ते पाहिजे, आणि त्यामुळे ते खूप आवडते. आईचं काय म्हणणं आहे? आई काय काय आठवतंय लेकीचं? मी काय सांगू, माझ्याकडे शब्द नाही तिच्याबद्दल असं बोलण्याचं. म्हणजे तिच्यावरती एवढं आमचं प्रेम, म्हणजे आणि ती पण आम्हाला खूपच म्हणजे अगदी आजारपणापासून सगळं आमचं बघते ती. त्यामुळे मला तिच्याबद्दल बोलायचे असे शब्द तिचा हे नाही होत. पण अशी मुलगी जेव्हा सासरी निघाली तेव्हा काय वातावरण होतं खूप हे झालेलं. तुमचं घर रिकामं झालं. घरात जो एक तो म्हणतात ना ते वावर असतो, ते बोलणं, सततची बडबड, आई वडिलांना बोलणं वगैरे, ते कमी झालं. आज सुद्धा आई बाबा त्या दिवसाच्या आठवणीने गहिवरून आलंय त्यांना. ताईचं काय म्हणणं आहे? पाठीमागे बहीण उभी आहे, ती काय बोलते? आमच्या दोघींचं एकदम मैत्रिणीसारखं नातं आहे आणि आमच्या दोघींचं भांडणं पण भरपूर होतं. ते सांगायची गरज नाही. सर तिचा मला किस्सा सांगायला आवडेल. ऍक्च्युली आम्हाला दोघींनाही ना गोड खूप आवडतं खायला. म्हणजे आम्ही खूप हावरे आहोत गोडसाठी. आणि एखादं चॉकलेट म्हणा किंवा आईस्क्रीम म्हणा काही आणलं की कापणार त्याच्याकडे कमी भाग आणि जो कापणार नाहीये त्याच्याकडे जरा जास्त, पण आम्ही उलटं करायचो. हिस्सा आम्हाला जास्त भेटला पाहिजे असं. आणि तिची खास म्हणजे एक गोष्ट की ती सपोज जर कामाला गेलेली असेल आणि घरी काहीतरी नवीन खायला केलं असेल किंवा बाहेरून काय आणलं असेल तर ही पहिली जाऊन आहे ना कचऱ्याचा डबा चेक करणार की आम्ही काही रॅपर फेकलेलं आहे का. पण आता तिकडे पाठी तुमचे म्हणजे भावजी एक ते उभे आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? नेहाशी आमचा जेव्हा संबंध आला तेव्हापासून असं समजलं की नेहा खूप चांगली आहे, सपोर्टिव्ह आहे, मिळून मिसळून वागते आमच्या सगळ्यांशी. नेहाचा स्वभाव असं आहे की ती जॉबला जायची आणि ती कामावरून आली तर सुद्धा ती म्हणायची की पोरांना फोन करायची, डान्स क्लास शिकवायचे, आमच्या सोसायटीला गणपती बसायचे, ते प्रॅक्टिस घ्यायची. ती अशी स्वभावची नेहा आहे. बरं, आता दादाला ना मला एक आव्हान द्यायचं, एक प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाचं उत्तर जर दादाने बरोबर दिलं तर आपल्या बहिणीला आज झी मराठीकडून सोन्याची नथ ते बक्षीस म्हणून मिळवून देणार आहेत. बरं, कुणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही, कारण प्रॉम्प्टिंग केलं तर बक्षीस जातं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कितीही त्यांना आलं नाही, अडखळले तरी कुणीही बोलू नका. दादा तुम्ही सांगा 5 गरम मसाल्याचे पदार्थ सांगा. लाल मसाला, दालचिनी, वेलची, जिरं आणि मोहरी. अभिनंदन. अभिनंदन. ताईला सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. तुषारजी, तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण ठाण्यामध्येच गेलं. ठाण्यात कुठे? ठाण्यामध्ये नितीन कंपनी, रामचंद्र नगर. मग घरी कोण कोण होतं तुमच्या बालपणी? लहानपणी माझ्या 3 बहिणी, मी सगळ्यात छोटा, आणि मम्मी पप्पा. मम्मी पप्पा काय करायचे? मम्मी हाऊसवाईफ, पप्पा मिलिटरी रिटायर आहेत, आता सध्या स्टेट बँक मधून रिटायर झाले. नणंदबाई नमस्कार. नमस्कार. तुषार बद्दल सांगा. तुषार खूप चांगला भाऊ आहे. काय काय मिस करताय तुम्ही? लहानपणातली मस्ती, शेअरिंग, भरपूर काही. बरं, आपल्या वहिनीबद्दल सांगा. चांगली आहे आणि ऍज अ फ्रेंडच होतो. आम्ही तिघं पण एकाच शाळेत होतो. मग तुम्हाला माहिती होतं यांचं काय चाललंय ते? थांबा ताई, तुम्ही महत्वाच्या मुद्द्यालाच हात घातला.
नेहा वहिनी तुम्ही सगळे एका वर्गात होता. तुषारजी काय कसं जमलं आता सांगा. 7वी पासून मी हे आमचे 2 मित्र आमचा असा ग्रुप होता. तर एकमेकांबद्दल अट्रॅक्शन होतं. अट्रॅक्शन हळूहळू थोडं वाढत गेलं. 1 मिनिट, 7वीत अट्रॅक्शन होतं. थोडंफार कोणाच्या मनात आधी आला होता हा विषय? माझ्याच मनात आलेलं सर. ते पाठी 2 मित्र आहेत ना, ते सांगतील मला. काय हो, काय सांगा, बोला. मित्रांना विचारतो. दोघं 7वी पासून म्हणजे असं एक ग्रुप होता. पण दोघांचं असं अट्रॅक्शन म्हणजे दोघं एवढे क्लोज होते ना की फ्रेंडशिपच होती. पण असं वाईट वाटत होतं आम्हाला की पुढे जाऊन लग्न होईल त्यांचं. आणि आज ते 7वी पासून त्या रिलेशनला जवळजवळ 13-14 वर्ष झाले. आणि शाळेच्या प्रत्येक मुलाला दोघांची माहिती होती की हे दोघं जण त्याच्या दोघांचं काही ना काही चालू आहे. म्हणजे जेव्हा प्रेमाचा अर्थ माहित नव्हता तेव्हापासून एकत्र येते आणि आज लग्न झालंय. पण दोघांनी कोणाला कळूच दिलं नव्हतं का? कळायला सगळ्यांना नव्हतं पण दोघांनाच माहित नव्हतं. काय वहिनी बोला आता. हो सर, आम्ही आम्ही शाळेमध्ये एकत्रच होतो. शाळेपासून आम्ही थोडं एक गॅदरिंग होतं आमचं. गॅदरिंगच्या वेळेस मी विचारलं होतं की मला असं अट्रॅक्शन आहे. तर तेव्हा मी खूप म्हणजे आम्ही बालिश वृत्ती होती तेव्हा, काही समजायचं नाही. बट एक अट्रॅक्शन होतं आणि आम्ही त्या फ्लोमध्ये जेव्हा होतो त्या फ्लोमध्ये आम्ही हो पण बोललो. आम्हाला प्रेमाचा अर्थही कळत नव्हता. नंतर काही थोडं मोठे झाल्यानंतर जेव्हा जबाबदाऱ्या जेव्हा कळतं की आपण शिक्षण घेतोय ते आधी कम्प्लीट केलं पाहिजे. मग आम्ही हळूहळू स्टेप पण आम्ही एकत्र राहिलो. कॉलेज पण एकच होतं? नाही, ह्यांचं इंजिनिअरिंगचं होतं आणि मी गर्ल्स कॉलेजला होती, बीकॉम केलेलं. घरी सुद्धा कोणाला डाऊट आला नाही कधी? ऍक्च्युली मी बहिणींना वगैरे सांगितलं होतं. बहिणी भाऊला वगैरे माहित होतं. मम्मीलाही थोडी खबर दिली होती मी कॉलेजला असताना की असं आहे म्हणून. फक्त त्याला अप्रूव्ह पप्पांनी नंतर दिलेला आहे. पण मग तुषारजींच्या आई बाबांची काय रिॲक्शन होती जेव्हा कळलं तेव्हा? होती आमच्यामध्ये सपोर्टला. मम्मी पप्पांना मी कन्व्हिन्स केलेलं. म्हणजे मम्मीला पहिले सांगितलं, त्याने पहिले येऊन मला सांगितलेलं की असं असं आहे म्हणून. तर मम्मीला मग असं हळूहळू असं ह्याच्यामध्ये करून मग नंतर सांगितलेलं असं असं आहे म्हणून. पण दोन्ही कुटुंबांनी लगेच स्वीकारलं की ताणतणाव झाला? सर कसं आहे म्हणजे ते खेळचे आहेत आणि आम्ही त्यांच्या पुढे चिपळू. म्हणजे तसं काही हे नव्हतं आपल्याला की. आणि जावयांकडे बघितल्यावर तसं काही नकार देण्याचा प्रश्न नव्हता. कारण मला माझ्या मुलीच्या निवडीवर विश्वास होता. आता तर अभिमान आहे. त्यामुळे मला त्यात काही विरोध असं वाटतं. म्हणजे आम्ही नात्यात असं नाही, लांबून नात्यातही येतो आम्ही. असं म्हणजे ह्यांच्या दुसऱ्या चुलत आत्या वगैरे आहेत असं जर आम्ही बघायला गेलो तर आम्ही नात्यातही येतो. पण आम्हाला ह्याची खबरही नव्हती की आम्ही नात्यातले पण आहोत. आपलं व्यवस्थित होईल, आपलं जुळं, आम्ही काही असं मनातही नव्हतं. पण नंतर सगळं देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं. तुषारजी मला सांगा, किती वर्ष एकमेकांना ओळखताय? जवळजवळ 12 ते 13 वर्ष. 13 वर्षापूर्वी ज्या वेळेला 7वी 8वीत पहिल्यांदा तुम्हाला विचारलं तेव्हापासून आतापर्यंत काय काय बदल झालेत स्वभावात या आमच्या वहिनींच्या, ते सांगा. नाही, पहिले खूप तापट स्वभावाची होती. आता जरा शांत आहे, सगळ्यांना समजून घेते. बरं, मग मला सांगा की या माऊलीच्या तुमच्या कुटुंबात येण्यानं खरंच काय बदल झाला, प्रगती झाली असं वाटतं? बदल असा आला की 3 बहिणी होत्या, लग्नानंतर 3घांची कमी होती, ती पूर्ण झाली. आणि असाच खेळत कुटुंब आमचं चाललंय. काय वहिनी, कसं वाटतंय ऐकून सगळं? खूप छान वाटतंय सर हे मला ऐकून की मला म्हणजे आधीपासून मला माहेरचं तर प्रेम आहेच. त्याबरोबर मला माझ्या नवऱ्याचं, माझ्या सासू सासऱ्यांचं, माझ्या नंदांचं, त्यांच्या मिस्टरांचं, सगळ्यांचं खूप सपोर्टिव्ह आहे सगळेजण. आणि स्पेशली ह्यांनी, कारण आम्ही खूप एकत्र आहोत आणि शाळेपासून एकत्र आहोत म्हणून आमची बॉन्डिंग खूपच चांगली आहे. खूप आम्ही फ्रेंडसारखे आहोत. आम्ही नंतर कमी आणि फ्रेंडसारखे आहोत जास्त. काही पण मला सांगा, मगाशी एकदम ते तुमचं नातं मला कळलं, पण त्या लगेच बोलायला लागल्याबद्दल, भावाबद्दल किंवा तुमच्याबद्दल लगेच नणंदबाईंच्या डोळ्यात पाणी आलं होतं. काय हो, कशामुळे नणंदबाई? नाही म्हणजे लहानापासून क्लोज आहात ना, त्यामुळे आहे. सर माझ्या सासरचं एक आहे, खूप सगळेजण हळवे आहेत, खूप हळवे आहेत. माझ्या सासूबाई पण आणि माझ्या 3 नंदा पण. तुषारबद्दल बोलते. मी तुषारची आत्या आहे
तर तुषार हा लहानपणापासून खूप खेळतोच आहे आणि मस्तीखोर पण तेवढाच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनमिळावू पण तेवढाच आहे. सगळ्यांना मनमिळावूपणा त्याच्याकडे भरपूर आहे. आणि राहिली गोष्ट सुनबाई माझी नेहा, तिचं असं आहे की ती ह्या घरात आल्यापासून खूप लक्ष्मीसारखी आहे ती. मग आता मला नेहा वहिनी तुम्हाला विचारायचं आहे, अशा कुटुंबात तुम्ही आलात, या कुटुंबात आल्यापासून आतापर्यंत जर विचार केला तर तुमच्यासाठी सर्वोत्तम आनंदाचा क्षण कुठला? सर ॲक्च्युली मी जेव्हा आली घरामध्ये जेव्हा आली होती 1 महिना जवळजवळ म्हणजे एक नवीन आपल्या घरी आलेला आहे त्याला कसं कम्फर्टेबल होईल, मला कम्फर्टेबल कसं होईल की माझी झोपायची व्यवस्था, माझे कपडे कुठे ठेवायचे. तर माझ्या सासू सासऱ्यांनी त्या बाबतीत काही कमी केली नाही. पूर्ण त्यांनी फर्निचर नवीन बनवून घेतलं. म्हणजे एक मी विसरणार नाही कधी ते की माझी काळजी त्यांनी खूप चांगली घेतली. तुषारजी, तुमच्यासाठी आनंदाचा क्षण कुठला? आमच्या लग्नाची तारीख ठरली तेव्हा. बरं, नेहा वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मला क्षमा मागायची असेल तर मी माझ्या आई वडिलांची आणि माझ्या सासू सासऱ्यांची दोघांचीही मागेन. आई वडिलांची ह्यासाठी की मी नकळत खूप तापट होती अगोदर, मी त्यांना खूप काही बोलली असेल किंवा नकळत असं काही झालं असेल तर त्यांची मी क्षमा मागेन. आणि माझे सासू सासऱ्यांची ह्यासाठी की मी आली घरामध्ये की मला कुठे म्हणजे होतं ना कमी पडू नये किंवा काही असं, किंवा मला खूप त्यांनी सांभाळून घेतलेलं आहे. त्यासाठी माझं त्या बाबतीतही 11 महिने झाले, 11 महिन्यामध्ये मी कधी त्यांना काही बोलली असेल किंवा माझ्या वागण्यातून त्यांना जर काही असं जाणवलं असेल की मन दुखावलं असेल त्यांचं, तर मग मी त्यांचीही क्षमा मागेन. तुषारजी, तुम्ही? मी माझ्या फॅमिलीची मागेन. कळत नकळत माझ्याकडून काय चुक्या झाल्या असतील तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि आता तुषारजी, तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे. मी स्क्रीनवर चित्र दाखवणार. ते चित्र किंवा ते ठिकाण कुठलं आहे हे जर तुम्ही अचूक ओळखलं तर या माऊलीला बक्षीस मिळेल. 2 चित्र दाखवणार, 2ही चित्र बरोबर यायला पाहिजे. पण 2 चित्रांमध्ये एखादं उत्तर चुकलं तर पर्याय म्हणून 3रं चित्र तुम्हाला दाखवण्यात येईल. पण 2 चित्र ओळखणं आवश्यक आहे. बघूया तुम्ही या माऊलीला आज तन्मणी मिळवून देणार का. आणि त्यासाठी हे पहिलं चित्र. चीनची भिंत आहे का? अभिनंदन, बरोबर ओळखलं तुम्ही. ग्रेट वॉल ऑफ चायना. अभिनंदन. आणि आता हे दुसरं बघूया चित्र. लाल किल्ला. अभिनंदन. तुम्ही आता तन्मणी झी मराठीकडून मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. नमस्कार. नमस्ते. पण आता एक छोटंसं आव्हान मला बघायचंय, या माऊलीला आज पैठणी पटकावून कोण देणार. तिकडे भाऊ हे आव्हान स्वीकारणार आहे, तर इकडे तुषारजी तुम्ही. मी 5 वस्तू सांगणार, मी ज्या क्रमाने सांगणार त्या क्रमाने घेऊन यायच्या आणि एक वस्तू आणून समोर ठेवायची किंवा वहिनींकडे द्यायची, तर दादाने आपल्या आईकडे द्यायची. आणि मग 5ही वस्तू सगळ्यात आधी जो कोणी घेऊन येणार आमच्या वहिनींना पैठणी मिळवून देणार आहे. तेव्हा पैठणी सासरकडून मिळवून देणार आहेत, म्हणजे चव्हाण कुटुंबाकडनं पैठणी आज मिळवून देण्याचा मान पटकावणार की पवार कुटुंब आज पैठणी मिळवून देण्याचा मान पटकावणार ते बघायचंय. 30 सेकंदामध्ये खेळ पूर्ण करायचा आहे. 5 वस्तू ज्या क्षणी मी सांगणार त्या क्षणी खेळाला सुरुवात होणार. मीठ, चष्मा, गाळणी, परात, वेलची. वेळ सुरू झाली. पाच, 4, 3, 2, 1. वेळ संपली. हा सांगा आई काय काय आणलं. आधी माहेरी. मीठ, चष्मा, गाळणी, वेलची आणि परात. आधी काय आणलं. आधी परात आणि मग वेलची आणली, हो ना. वेलची आणली. अभिनंदन. चला, भाऊ आधी आलेला आहे
आणि इकडे काय गोंधळ झाला जरा, तुषारजी काय काय वाटेल ते उचलून आणत होता, काय ग्लास वीज काय मिळेल गाडी नव्हती भेटत. गाळणी मिळत नव्हती, जरा अधूनमधून किचन मध्ये जा जरा. पण अभिनंदन, दादाने आज आपल्या बहिणीला पैठणी पटकावून दिलेली आहे. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी, आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, स्वतःची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात.